सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी सोमवार हा संमिश्र फलदायी असणार आहे. तुम्हाला चांगली आणि वाईट दोन्ही अनुभव करिअर आणि व्यवसायामध्ये येतील. नोकरीमध्ये तुमचा मान सन्मान वाढेल, परंतु कामाचा ताण देखील अधिक असेल. प्रोजेक्ट तुम्हाला डेडलाईनवरतीच पूर्ण करा असं प्रेशर दिलं जाईल. तुमच्या व्यवसायामध्ये वातावरण सकारात्मक राहील, परंतु तुम्ही टेक्स्टाईल, बांधकाम, इलेक्ट्रॉनिक्स किंवा ट्रान्सपोर्टशी संबंधित व्यवसाय करत असाल तर खर्च जास्त आणि उत्पन्न कमी अशी परिस्थिती राहील. धार्मिक प्रवासाचा योग तुम्हाला आहे, परंतु काही कारणांमुळे तुम्हाला प्रवास पुढे ढकलावा लागेल. दानधर्मावरती तुम्ही खर्च करणार असून मुलांकडनं चांगली बातमी मिळेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी आजचा दिवस हा नेहमीप्रमाणेच बिझी असणार आहे. आठवड्याचं प्लॅनिंग, त्यामुळे मीटिंगमध्ये वेळ जाईल. प्रत्येक कामामध्ये नशिबाची साथ असल्याने व्यवस्थितपणे आणि वेळेत प्रोजेक्ट पूर्ण कराल. तुम्ही ज्या टीममध्ये आहात त्याचं कौतुक होणार आहे. एखाद्या प्रभावी व्यक्तीच्या मदतीमुळे नवीन प्रोजेक्ट तुम्हाला मिळतील आणि तुम्हाला धनलाभाची देखील शक्यता आहे. तुम्ही रिअल इस्टेट, विमा, शेअर्स, वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित काम करत असाल तर नवीन प्रोजेक्ट्स किंवा डील तुम्हाला मिळणार आहेत, परंतु त्यासाठी दस्तऐवज तुम्ही तयार ठेवा. टीम तुम्हाला वाढवावी लागेल आणि त्याची तयारी देखील तुम्हाला करावी लागेल. आज नशीब 84% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीनं आज सावध राहावं. जे काही काम तुम्ही कराल किंवा आर्थिक व्यवहार कराल त्यामध्ये सतर्क राहा. ऑफिसमध्ये तुमच्या वादाची शक्यता आहे आणि तुम्ही संयमानं परिस्थिती हाताळा आणि रागावरती नियंत्रण ठेवा. तुमच्या घरी आईची तब्येत बिघडू शकते, त्यामुळे तुम्ही तातडीनं आईची तपासणी करून घ्या. व्यवसायामध्ये जोखीम उचलणं सध्या तरी योग्य नाही. कोणताही निर्णय हा विनाकारण घाईघाईमध्ये घेऊ नका. जे लोक परदेशामध्ये काम करतायत किंवा एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये आहेत त्यांना मोठा लाभ होईल. स्टार्टअपचा विचार जर तुम्ही करत असाल तर आधी तुम्ही तुमच्या प्लॅनिंगकडे लक्ष द्या. आज नशीब 84% तुमच्या बाजूनं राहणार आहे. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी आजचा दिवस हा सुख समाधान देणार आहे. गेल्या काही दिवसांमधून प्रोजेक्टमध्ये तुम्हाला ताणतणाव होता, तो आता कमी होईल. कामगारांचा प्रश्न तुम्हाला सतत सतावत होता, परंतु नवीन भरती झाल्यामुळे कामं पटापटा मार्गी लागतील. कोर्ट कचेरीच्या प्रकरणामध्ये तुम्हाला यश येणार असून सरकारी कामं देखील मार्गी लागणार आहेत. प्रवासाचा तुम्हाला योग आहे. तुम्ही विनाकारण खर्च करू नका. शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार जर तुम्ही करत असाल तर तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. स्टार्टअपचा विचार जर तुम्ही करत असाल तर आधी तुम्ही तुमच्या प्लॅनिंगकडे लक्ष द्या. आज नशीब 87% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीसाठी आजचा दिवस हा चांगला असून आर्थिक बाबतींमध्ये लाभाचे संकेत आहेत. नोकरीमध्ये एका प्रोजेक्टमध्ये तुम्हाला अडचणी येत होत्या. सरकारकडनं मान्यता मिळताना जो त्रास तुम्हाला होत होता, परंतु आता सगळं काही सुरळीत होईल. कामासाठी तुम्हाला मान्यता मिळेल आणि वेगाने तुमचे प्रोजेक्ट पुढे जातील. तुम्ही फ्रीलान्सर किंवा कन्सल्टंट म्हणून काम करत असाल तर नवीन प्रोजेक्ट तुम्हाला मिळणार आहेत. संध्याकाळी तुमच्यासाठी खुश खबर असल्यानं घरामध्ये तुमच्या समाधान राहील. रात्री एखाद्या मंगल कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचा तुम्हाला योग आहे. आज नशीब 89% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीसाठी आजचा दिवस उत्तम आहे.
तुमच्या अपेक्षेप्रमाणे करिअर आणि व्यवसायामध्ये प्रगती होणार असून तुमचा आत्मविश्वास वाढलेला राहील. प्रत्येक कामामध्ये घरातून पाठिंबा असल्यामुळे तुम्ही अगदी उत्साहामध्ये काम करणार आहात. व्यवसायामध्ये काही कारणानं वेग कमी होईल, परंतु आता जास्त वेगानं तुमचं प्रोडक्शन तुम्ही सुरू कराल. नोकरीमध्ये रिलोकेशन किंवा नवीन प्रोजेक्टचा तुम्हाला प्रस्ताव मिळेल. खर्च वाढतोय असं वाटेल तर त्यावरती नियंत्रण ठेवा. नातेवाईकांसोबत काही गैरसमज झाले असतील तर ते दूर करण्यासाठी वेळ चांगली आहे. आज नशीब 92% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. स्वामी सांगतात की तूळ राशीसाठी दिवस चांगला असून करिअरमध्ये नवीन संधी मिळणार आहेत. तुम्ही जर राजकीय किंवा सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करत असाल तर उत्तम यश आणि मानसन्मान मिळेल. कुटुंबामध्ये काही बदल होतील, परंतु तुमच्यासाठी ते सकारात्मक असतील. तुम्ही व्यवसाय विस्तारासाठी कर्ज घेण्याचा विचार केला होतात, त्याबद्दल सकारात्मक रिप्लाय तुम्हाला मिळेल. तुमच्या व्यवसायातील गुंतवणूकदार किंवा बँकेकडनं तुम्हाला कर्जाची मंजुरी मिळणार आहे. आज नशीब 80% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस हा कठोर मेहनत घेण्याचा आहे. तुम्ही आज दिवसभर कामामध्ये व्यस्त राहाल. नोकरी असो किंवा व्यवसाय, एकापाठोपाठ एक कामं येत राहतील, परंतु तुमचा ताणतणाव कमी राहील. व्यवसाय वाढवण्याचा जर तुम्ही विचार करत असाल तर प्लॅनिंग नीट करा आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्या. जवळच्या लोकांशी तुम्ही वाद टाळा, अन्यथा तुमचं नुकसान होऊ शकतं. क्रिएटिव्ह आणि कला क्षेत्रामध्ये जर तुम्ही काम करत असाल तर नवीन डील फायनल होईल. भागीदारीमध्ये फायदा आहे, परंतु भागीदारांशी स्पष्ट संवाद ठेवा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्या तब्येतीकडे लक्ष द्या. आज नशीब 79% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीसाठी आजचा दिवस ठीक असला तरी सावध राहण्याची गरज आहे. कारण तुमचा खर्च वाढतोय का? जर वाढत असेल तर त्यामागचं कारण तपासा. जोडीदाराची तब्येत तुमच्या अचानक खराब होऊ शकते, त्यामुळे तुम्ही सावध व्हा. ऑफिसमध्ये वातावरण सकारात्मक राहील. तुम्ही खाजगी क्षेत्र, बँकिंग किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असाल तर तुम्हाला विशेष लाभ आहेत. संध्याकाळी एखादी खुशखबर मिळाल्यानं तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. आज नशीब 85% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीसाठी आजचा दिवस हा चांगला असून ऑफिसमध्ये प्रभावी आहे. तुम्ही जे काही प्रोजेक्ट कराल त्यामध्ये कंपनीला जास्त लाभ होईल. तुमचं कौतुक तर होईलच, शिवाय प्रमोशनचाही योग आहे. आर्थिक व्यवहार करत असताना सावध राहा. व्यवसायामध्ये ओळखीमुळे थांबलेली कामं मार्गी लागतील. काही अनुभवी किंवा मान्यवर व्यक्तींची भेट तुमच्या मनाला आनंद देईल. तुम्ही खाजगी क्षेत्र, बँकिंग किंवा शिक्षण क्षेत्रात काम करत असाल तर तुमच्यासाठी ते फायद्याचं आहे. तुमच्या घरातील वातावरण सुखी समाधानी असेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीसाठी आजचा दिवस ठीक असून आर्थिक बाबतीत नवीन मार्ग खुले होणार आहेत. नोकरी किंवा व्यवसायामध्ये नवीन संधी मिळाली तर वाया जाऊ देऊ नका. उत्पन्नाचे नवनवीन मार्ग खुले होत आहेत, त्यावरनं वाटचाल सुरू करा. तुमच्या कामामध्ये फोकस, संयम आणि वेळेचा सदुपयोग महत्त्वाचा आहे. तुम्ही ई-कॉमर्स, डिजिटल मार्केटिंग किंवा मीडियाशी संबंधित काम करत असाल तर तुमची प्रगती होईल. आज नशीब 91% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी आजचा दिवस हा आर्थिकदृष्ट्या लाभदायक आहे. तुमची एखादी हरवलेली वस्तू सापडेल किंवा थांबलेलं पेमेंट मिळेल, त्यामुळे फार आनंद होईल. संपत्ती खरेदी किंवा गुंतवणूक यासाठी वेळ उत्तम आहे.
नोकरीमध्ये बॉस तुमचं प्रेझेंटेशन किंवा रिपोर्टिंगवरती खुश असतील. सरकारी क्षेत्रामध्ये जर तुम्ही काम करत असाल तर बदलीचे योग आहेत. तुम्ही काही कर्ज घेतलं असेल तर त्यातील काही रक्कम तुम्ही नक्कीच फेडू शकाल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग स्वामी भक्तांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.